नमस्कार, मी ज्ञानेश्वर सुरसे. आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र. गेली 44 दिवसापासून शिवतीर्थ या ठिकाणी साखळी उपोषण चालू आहे आणि या ठिकाणी आपल्यासोबत काही उपोषणकर्ते आहेत की मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे की माझी अंत्ययात्रा निघेल किंवा आरक्षणाची विजय यात्रा निघेल. या संदर्भात आपण डांगे पाटलाला विचारणार आहोत. काय सांगाल डांगे पाटील यावर? मी महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाच्या वतीने एक सांगू इच्छितो आणि सरकारला एक इशारा देखील देऊ इच्छितो. आमच्या मनोज जरांगे पाटील नावाच्या संघर्ष योद्ध्यानं एक आव्हान केलेलं आहे की हा शेवटचा लढा आहे. एक तर माझी अंत्ययात्रा निघेल, नाहीतर मग आरक्षणाची विजय यात्रा निघेल. मनोज जरांगे पाटलाला काहीतरी व्हावं अशी मानसिकता इथल्या सरकारची झाली का असं मला वाटतं. पण सरकारने एक याद राखायचं आहे, जरांगे पाटलाची अंत्ययात्रा निघणार नाही. मराठा समाज महाराष्ट्रातला सगळा तुमची अंत्ययात्रा आपल्या खांद्यावर काढल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा मी या निमित्ताने देऊ इच्छितो. तुमची अंत्ययात्रा हा मराठा समाज काढणार जर तुम्ही त्यांना आरक्षण नाही दिलं मराठा समाजाला. आता समाज आमचा हाताबाहेर चाललेला आहे. आम्ही गांधीजींच्या मार्गाने चाललेलो आहोत, शांततेच्या मार्गाने आम्ही उपोषण करत आहोत. त्या घायल पिक्चरमध्ये तारीख पे तारीख असा डायलॉग होता एक सनी देओलचा, अगदी त्याच पद्धतीनं शांततेचा झाला. काल सकाळच्या सुमारास सदावर्तीची गाडी फोडण्यात आली, त्या ठिकाणी घोषणाही देण्यात आल्या. या संदर्भात काय सांगा? या संदर्भात मी एवढंच सांगेल की गुणरत्न सदावर्ती ही जी व्यक्ती आहे ही मराठा द्वेष्टा हा माणूस आहे. मराठा समाजाच्या मूक मोर्चापासून हे अचानक उगवलेलं हे नेतृत्व आहे. हे कुठून उदयाला आलं आहे ते माहिती नाही आहे. या माणसाला कुठल्या प्रकारचा हा ॲडव्होकेट याचं दोन वर्षासाठी याची सनद रद्द करण्यात आलेली आहे. तरी मीडियावाले त्याला ॲडव्होकेट म्हणत असतात. तो ॲडव्होकेट नाही आहे, तो मला वाटतं हा सरकारचा बोलका पोपट आहे आणि तो आपल्या सरकारची इमानदारी दाखवतो आहे. मराठ्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला पाहिजे आणि मराठा पेटला पाहिजे. काहीतरी वेगळ्या पद्धतीनं आंदोलन भरकटवण्याचं काम करण्यासाठी ही सदावर्तीसारखी माणसं सरकारकडनं सोडली जातात. पण मराठा समाज त्या बाबतीमध्ये हुशार आहे. काल मुंबईमध्ये सदावर्तेंच्या घरावरती जो हल्ला झाला, त्या गाड्यांवरती जो हल्ला झाला, गाड्यांच्या काचा फुटल्या, त्याचं समर्थन मराठा क्रांती मोर्चा करत नाही. पण महाराष्ट्रातल्या तरुणांसमोर आता पर्याय उरलेला नाही आहे. समाजावर जर अशा प्रकारची गरळ उकली जात असेल, शांततेच्या मार्गानं 1.5 कोटी समाज अंतरावलीमध्ये एकत्र आलेला होता आणि तिकडं आमचा मोर्चा चालू असताना दुसऱ्या बाजूला हा माणूस लाईव्ह येऊन त्या समाजाची जत्रा अशी विभत्सना करतो, समाजाला वेडवाकडं बोलतो आणि आमचा तरुण हा स्वाभिमानी मराठा तरुण या गोष्टी येणाऱ्या कालावधीमध्ये सहन करणार नाही. आणि त्याचं तोंड जर त्याच्या आकांनी त्याच्या मालकांनी जर बंद केलं नाही तर गुणरत्न सदावर्तेंना येणाऱ्या कालावधीमध्ये हा मराठा समाज धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आहे. आता यानंतर काही तुमचं धोरण ठरलं आहे का? आज 44 दिवस झाले, आणखीन सरकार तारीख मागते, समिती तारीख मागते, कधीपर्यंत? जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की त्या समितीचं काम बंद करा. या देशामध्ये जर कायदा करायचा असेल तर एक पुरावा सापडला तर कायदा करता येतो. जवळजवळ 5,500 पुरावे सरकारला मिळालेले आहेत. कुणबीचे दाखले सापडलेले आहेत. त्या कुणबींच्या त्या पुराव्यांवरून सरसकट मराठ्यांना कुणबींचे दाखले दिले पाहिजे. मराठा समाजाची थट्टा कुठंतरी थांबवली पाहिजे. आणि आमचं धोरण काय? जरांगे पाटील जे सांगतील, जे बांधतील ते तोरण आणि जे सांगतील ते धोरण, अशा पद्धतीनं मराठा समाज पुढं जातोय. जरांगे पाटलांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन चालवलेलं आहे. आम्ही देखील शांततेच्या मार्गाने इथं आंदोलन करत आहोत. गेले 44 दिवस नाशिक जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू आहे. पण याच्या पुढच्या कालावधीमध्ये नाशिकच्या प्रत्येक गावात जाऊन तिथल्या प्रत्येक मराठा बांधवाला भेटून आरक्षणावरती भूमिका स्पष्ट करू, तिथं त्याला जागृत करू आणि ह्या आरक्षणाची धग अशाच पद्धतीनं जागृत ठेवू. या नाशिक जिल्ह्यामध्ये जवळजवळ 250 गावं अशी आहेत का त्या गावांमध्ये आमदार खासदारांना बंदी करण्यात आलेली आहे. बरेच पत्रकार असा प्रश्न विचारतात की आमदार खासदारांना तुम्ही बंदी का केली? अरे बंदी केलेली नाही आहे. ते गावं सांभाळायला आमचा मराठा बहुजन समाज सक्षम आहे. जे काम करण्यासाठी तुला विधानसभेत आणि लोकसभेत पाठवलेलं आहे ते काम तू कर. मोदीला भेट, तिथं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेट, त्यांच्याजवळ जाऊन बस. आम्हाला भेटून तू काय करणार आहे? आणि नाहीतरी तू काय करतोस? ज्या वेळेला या आमदार खासदारांना आमची मतं घ्यायची असतात त्यावेळेलाच ते गावात येतात, ते विकास कामासाठी येत नाहीत. मला एक समजत नाही की बरेच आमदार अशी प्रतिक्रिया देत आहेत की आम्हाला विकासाची कामं करायची आहेत. अहो तुम्ही कधी विकासाची कामं करतात? कधी गावात येतात? मी महाराष्ट्रातल्या शेकडो आमदारांची उदाहरणं देऊ शकेल की ते फक्त निवडणुकीच्या कालावधीमध्येच फक्त गावामध्ये येत असतात.
अरे मराठ्यांनी तुम्हाला विधानसभेत काम करण्यासाठी पाठवलेलं आहे. तुम्ही त्या विधानसभेत जाता तर फक्त स्वतःच्या संस्था वाचवण्यासाठी जातात, पैसा कमवण्यासाठी जातात. आता यावेळेला ते कामं थोडी बाजूला ठेवून या मराठ्यांच्या आरक्षणावरती आवाज तुम्ही तिथं उठवा. महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि लोकसभेत या सगळ्या आमदारांना मी आव्हान करू इच्छितो की आजपर्यंत या सगळ्या महाराष्ट्रातील खासदारांनी आणि आमदारांनी मराठा आरक्षणावरती काय काय काम केलेलं आहे हे लेखी स्वरूपात मराठा समाजाला दिलं पाहिजे. म्हणजे समाजाला कळेल की तुम्ही समाजाचं काम करण्यासाठी विधानसभेत जाता की स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी तिथं जातात. हे पहिल्यांदा आमदार खासदारांनी स्पष्ट केलं पाहिजे. की आपल्यासोबत दुसरे मराठा बांधव आहेत. काल ते शिर्डीला होते, त्या ठिकाणी काय झालं हे आपण त्यांच्याकडनं विचारणार. काल तुम्ही शिर्डीला गेले होते, तिथं मोदी आले होते, काय प्रतिसाद होता एकूण? मोदी साहेबांची सभा 5 वाजता होणार होती. अक्षरशः मोदी साहेबांना 4 वाजता सभा घ्यावा लागली. मोदी साहेबाच्या चालू भाषणामध्ये लोक निघून गेले आणि अक्षरशः आपल्या आमदारांना आणि खासदारांना पैसे देऊन लोक तिथं आणावं लागले. आमच्या सकळ मराठा बांधवांनी आमदार खासदार यांच्यावर गावबंदी सभाबंदी सगळं चालू केलं आहे. आणि या निमित्ताने सगळ्या न्यूजवाल्यांना सगळ्यांना मी एक सांगू इच्छितो, आमचे एवढे मराठा आमदार मंत्री खासदार सगळ्यांना असं कोणाला वाटलं नाही का काल मोदी साहेब आले होते महाराष्ट्रामध्ये, एक मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यांच्यासमोर मांडावा. तुम्हाला फक्त मतं मागायच्या वेळेस मराठा समाज दिसतो. मराठाच्याच समाजाच्या जीवावर सकळ हिंदू समाजाच्या जीवावर तुम्ही निवडून येता आणि 5 वर्ष तुम्ही कुठं जाता. आमच्या मंत्रिमंडळात आमचे शेकडो नेते महाराष्ट्रामधले, कोणाला असं वाटत नाही का स्वतःचं मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मराठा समाजासाठी काय करावं. मराठा समाजासाठी फक्त तुम्ही मतं मागायला येता आणि 5 वर्ष कुठं जाता. 60 वर्ष झालं आमचा 60 दिवस झालं आमचा लढा चालू आहे. आमचे जरांगे पाटील लढा देत आहे, तिकडं कोणीतरी येतं काहीतरी वेडवाकडं टूट करतं. या समाजाला भडकवण्याचे प्रयत्न चालू आहे. या न्यूजमार्फत मी एकच सांगू इच्छितो, मराठा समाज आम्ही शिवरायांचे पाईक आहे. आम्हाला शिवरायांनी शांततेच्या मार्गाने गनिमी काव्याच्या मार्गाने आंदोलनं करा असं सांगितलं. आज पण आमचं 60व्या दिवशी शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू आहे. मी न्यूजमार्फत एकच सांगू इच्छितो, मराठा तरुण सक्षम आहे, एज्युकेटेड आहे. आमचा तुम्ही अंत बघू नका, आमचा अंत बघू नका एवढंच सांगू इच्छितो. आणि या न्यूजमार्फत सकळ मराठा तरुणांना एकच आव्हान करतो, तुम्ही बाहेर पडा, घराच्या बाहेर पडा. हीच ती वेळ. आत्ता तुम्ही शांत बसले तर तुम्हाला आयुष्यभर शांत बसावं लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण पाहू शकतो की मराठा समाजाचा आक्रोश अंत आता सरकारने पाहू नये. समितीने लवकरात लवकर निर्णय घेऊन हा आरक्षणाचा मुद्दा लवकरात लवकर मार्ग काढावा. यामध्ये ज्ञानेश्वर सुरासेसह कॅमेरामॅन विक्रम गायधनी, आपला महाराष्ट्र, नाशिक.